नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेलं आहे. गणेश सर नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आचार्य 90 FM मध्ये आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आपण आता मुलाखतीचा श्री गणेशा करूया. सरांची थोडक्यात ओळख म्हणजे सर सुपरिचित आहेतच, कारण या क्षेत्रात म्हणजे मीडियामध्ये किंवा सिने क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात जे लोक असतील त्यांना गणेश पंडित हे नाव माहिती आहे. कदाचित तुम्ही चेहरा ओळखला नसेल, पण हे गणेश पंडित आहे असं मी म्हणेन. कारण लहानपणापासूनच ते किलबिल या दूरदर्शनच्या फार नावाजलेल्या कार्यक्रमात ते अशोक पावसकर यांच्या नाटकांमध्ये बरेच वेळा त्यांनी काम केलेलं आहे. गणपतीच्या आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात आभास नागवेकर, अवधूत गुप्ते, अमोल बावडेकर, प्रसाद बर्वे, भरत सावले यांच्यासोबत देखील काम करण्याचा त्यांना योग आलेला आहे. इंटर कॉलेजमध्ये मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि इंग्रजी या 5ही भाषांमध्ये एकांकिका करण्याची संधी मिळालेली आहे. आजतागायत 5 भाषांमधून मिळून माझा काही ना काही सहभाग असलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त एकांकिका त्यांच्या झालेल्या आहेत. लेटेस्ट म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, म्हणजे बऱ्याच जणांनी खूप नावाजलेलं हे नाटक आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. यातही तुम्ही सरांना पाहिलेलं असेल. सर्किट हाऊस हे तसंच हलकं फुलकं छान, आणि मी भेटले होते ओके हाय एकदम च्या नाटकाच्या दरम्यान सरांना, तेव्हा आमची पर्सनली ओळख झाली. आणि सर लेखक, उत्तम लेखक सुद्धा आहेत. बालक पालक सिनेमा लिहित असताना त्यांना एक सीन अभिनेता म्हणून त्यांनी केला होता, त्यामुळे डोक्याला शॉट नावाचाही सिनेमा मिळाला आणि त्यात मुख्य 5 कलाकार होते, त्यातले सर एक होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आता तुंबाडशी मंजुळामध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल आणि महत्वाच्या पात्रासाठी त्यांची निवड झाली. आणि हा सध्या सिनेमा हाऊसफुल चालू आहे, धूमधडाक्यात त्याचे सगळे शोज होत आहेत. तर सगळ्यांचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून जो प्रवास आजवर झालेला आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. सर, विशेषतः हे क्षेत्र जे आहे ते फार वलयांकित असं म्हटलं जातं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, पण ते तेवढं वलयांकित जरी असलं तरी त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मेहनत, कष्ट आणि जिद्द असण्याचं हे क्षेत्र आहे. वरवरून जसं ते चंदेरी सोनेरी दुनियाच्या मागे किती कष्ट असतात त्याविषयी आज आपण तुम्हाला विचारणार आहोत. तुमची या क्षेत्राकडे वळलात, कधी वळलात किंवा कशी आवड निर्माण झाली तुम्हाला? आवड म्हणजे बेसिकली माझ्या आईला जास्त आवडती सगळ्यांची, आणि लहान असल्यापासून ती मला कुठे भाषण कर, कुठे वक्तृत्व स्पर्धेत भाग घे वगैरे असं पुष्टी करत होती. नंतर आई वडिलांची ट्रान्सफर झाली माझ्या औरंगाबादला, आणि मी आणि माझी बहीण इकडे मावशीकडे लहानाचे मोठे झालो कृष्णनगरमध्ये बोरिवलीला. तिकडे ऍक्च्युली हे सगळं गणपतीची नाटकं, मग किलबिल हे सगळं तिकडून सुरू झालं. आणि ते करत असताना आवड तशी होती, पण त्यावेळेला इतर काही समज नव्हती फारशी, त्यामुळे आपल्याला नाटकात काम करायचं इतकंच माहिती होतं. ते करत असताना मग नंतर हळूहळू इंटर कॉलेजिएट करायला लागलो. त्यावेळेला इतर गोष्टींमध्ये जास्त रमायला लागलो, म्हणजे की काय लेखन आहे, दिग्दर्शन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, लाईट्स आहेत, म्युझिक आहे. ते करत असताना कन्फर्म डोक्यात बसत गेलं की मला टेक्निशियन व्हायचंय. मला ऍक्टर म्हणून फार काही नाही झालं तरी चालेल, पण मला लेखन, दिग्दर्शन किंवा असं काहीतरी करायचं, एवढं 100% होतं. बक्षिसं बरीच मिळाली, अभिनेता म्हणून सुद्धा बक्षिसं बरीच मिळाली, पण तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड हे क्लिअर होतं की मला टेक्निकल साईड. त्याच्यासाठी म्हणून मी मग इतर लोकांना असिस्ट करायला सुरुवात केली. बरीच वर्ष मी नीरज बोरांकडे असिस्टंट होतो, जवळपास काहीच नाही तरी 5-5.5 वर्ष सहज. त्यांच्याबरोबर बऱ्याच फिल्म्स लिहिता आल्या स्वतः बसून. अदरवाईज कोणी हाताला धरून लिहायला शिकवलं नसतं की फिल्म अशी लिहितात किंवा असा विचार करावा लागतो, हे करावं लागतं. ते तिकडे ते प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळत गेलं. त्यांच्यामुळे इतर कॉन्टॅक्ट सुद्धा झाले, इंडस्ट्रीतले लोकही ओळखायला लागले वगैरे वगैरे. आणि मग इंडिपेंडेंटली काम करायला सुरुवात केली. अर्थात हे सगळं स्ट्रगल आहे त्यात डेफिनेटली, पण त्याला स्ट्रगल पेक्षा सुद्धा म्हणजे आवडीचा भाग असल्यामुळे काय म्हणतात ना, स्ट्रगलची मजा आली. म्हणजे एन्जॉयड द प्रोसेस. ते सगळं करत करत मग आज इंडिपेंडेंट म्हणजे लेखक आहे किंवा दिग्दर्शक आहे. काही लोक अजूनही आठवणीने मला अभिनेता म्हणून काम करशील का म्हणून विचारतात.
फार करता येत नाही कारण इतर व्यवधानांमुळे. पण काही वेळेला जसं आता डोक्याला शॉटमध्ये मला शिवकुमार पार्थसारथी जो त्याचा डायरेक्टर होता, जो बालक पालकचा ऍक्च्युली असोसिएट डायरेक्टर, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं मी पहिला पिक्चर करीन ना त्यात तू काम करशील असं करून. आणि नंतर त्याने मला बोलवलं. पण मला वाटलं किती असेल रोल, 4-5 सीन, काय 1-2-3 दिवस 4 दिवस. नंतर त्याने स्क्रिप्ट ऐकवलं आणि मी पडलो होतो कारण मी नाही आहे त्यात. असे फक्त 5 सीन्स होते त्यात, बाकी अखंड फिल्म मध्ये मी होतो. मी म्हटलं कशाला, म्हटलं इकडे कोणीतरी नावाजलेला चांगला चेहरा असलेला अभिनेता घे जेणेकरून तुला पोस्टरला उपयोग होईल. पण त्याने ऐकलंच नाही. एवढ्यापर्यंत त्यांची तयारी होती की त्यांनी त्या कॅरेक्टरचं नाव गणेश पंडित ठेवलं होतं, कॅरेक्टरचं नाव. हे त्यानंतर मी परत काही वर्ष काही काम नाही केलं. मग डायरेक्ट आता तुंबाडची मंजुळामध्ये मला युगंधर देशपांडेने कास्ट केलं. इकडे झी मध्ये सुद्धा भवेश किंवा विविध आणि या लोकांनी बघितलं तर तेही ऍक्च्युली उडाली होती की हा कधीपासून काम करायला लागला. मग त्यांनी काम बघितल्यानंतर त्यांना ते ओके वाटलं आणि मग त्यांनी फायनली कास्ट केलं. पण तुंबाडची मंजुळामध्ये काम करताना सगळ्यात ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स वॉज, मला त्यात टमटम चालवायची होती आणि इतके सगळे ड्रायव्हिंग येत असलेले लोक सोडून त्यांनी असा एक माणूस निवडला ज्याला ड्रायव्हिंग येत नाही. त्याला ड्रायव्हरची भूमिका त्यांनी दिली. मी त्या फिल्मसाठी शूटिंगला जायच्या अगोदर 5-6 दिवस ड्रायव्हिंग शिकलो 4 व्हीलर. आणि तिकडे गेल्यानंतर कळलं ते सगळं नॉलेज पाण्यात गेलंय कारण इकडे टमटम चालवायची आणि ती 3 व्हीलर आहे आणि त्यातून ती स्टेअरिंग वाली टमटम, त्यातून ती 20 वर्ष जुनी, त्याला क्लच गिअर बिअर सगळं कहर होतं. म्हणजे पहिला गिअर नव्हताच त्याला, डायरेक्ट दुसरा पडायचा वगैरे असे प्रकार होते. त्यामुळे तुंबाडची मंजुळा हे माझ्या टमटम मध्ये बसणाऱ्या लोकांचे चेहरे जे होते घाबरलेले की हा काय करतोय आता, तर त्याच्या ती भीती जास्त आहे मंजुळेपेक्षा ऍक्च्युली. असं सगळा प्रकार आहे. पण या क्षेत्रात अजूनही मी काम करतोय ते ऍज अ लेखक दिग्दर्शक जास्त काम करतोय मला, आणि ते मला आवडतं बेसिकली. स्ट्रगल सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे, कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी तिकडे ते करावं लागतं. पण मला या क्षेत्राची मजा यासाठी येते कारण रोज नवीन काहीतरी काम आहे, रोज नवीन काहीतरी टेन्शन आहे. सारखं आपलं तेच, माझी बॅलन्स शीट टॅली होत नाही म्हणून बसण्यात पॉईंट नाही, मला ते होत नाही माझ्याने. त्यामुळे आय एम एन्जॉईंग. बाकी कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी स्ट्रगल आहेच, ते काही पाठ सोडत नाही. मला कमाल वाटते कारण आज आपण पाहतो की तरुण पिढी जी आहे ती आपलं नेम फेम पैसा मिळवण्यासाठी किती झटत असतात आणि त्याच्यासाठी म्हणजे आपलं नाव व्हावं इंडस्ट्रीमध्ये, यासाठी म्हणजे दिवसाला 5,000 म्हणू आपण अगदीच जर म्हटलं तर, एवढी मुलं आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतात, ऑडिशन्स देतात, सगळ्या प्रोड्युसर्सना भेटतात, असं सगळं चालू असतं. त्यामध्ये तुम्हाला आपलं नाव होऊ नये किंवा म्हणजे असं तुम्ही हे ठेवलेली नाहीये आकांक्षा किंवा असं काही ह्याच मला हेच करायचं आहे, मी हेच करीन असं, किंवा मला एवढं नाव झालं पाहिजे, एवढा पैसा मिळाला पाहिजे असं तुमच्या मनाने कधी घेतलं नाहीये. आणि नेहमीच बिहाइंड द कॅमेरा राहून जे काम मला मिळत गेलं ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे. हे असा स्वभाव असणारी माणसं फार विरळीच असतात असं मी नाही. काय आहे ना, मला 2 प्रकार आहेत आपल्याकडे की एकतर मला काम मिळालं पाहिजे आणि मला त्यातून पैसे मिळाले पाहिजेत, मला त्यातून नाव मिळालं पाहिजे, मला लोकांनी ओळखलं पाहिजे, हे हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे की मला काम मिळालं पाहिजे आणि त्याची मजा आली पाहिजे. बरं, अदरवाईज मला जर पैसाच कमवायचा असता तर मग मी कुठेतरी मोठ्या पोस्टला नोकरी केली असती किंवा काहीतरी त्या क्षेत्रात गेलो असतो. अर्थात अभ्यासात त्या काळात मी बरा होतो, चांगला, म्हणजे मला तो स्कोप होता माझ्याकडे एक ती लाईन पकडायला. पण मला नाही रमता आलं त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे प्रत्येक वेळेला ते स्वतःच्या आनंदासाठी काम करत राहणे इज इम्पॉर्टंट. अदरवाईज काही काळानंतर ना तुमच्याकडे भरपूर पैसा येतो, काय बऱ्याच गोष्टी येतात, पण ना आतून ते सतत खात राहतं की मला जे करायचं होतं ते मला करायचं होतं ते करता नाही आलंय. तर मला ते नव्हतं करायचं. त्यामुळे मी भले पैसे कमी आहेत, जे काही माझी जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी आहे, पण त्या व्यतिरिक्त मला ना सतत. आणि तिसरी गोष्ट, प्रसिद्धी नसण्याचा सुद्धा एक फायदा आहे ऍक्च्युली, जो मला जास्त होतो. मी कुठेही कसाही फिरत असतो, माझ्याकडे गाडी नाही, मी
पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतो. हा. मला कोणी ओळखत नाही, त्यामुळे मी कोणाबरोबरही कशाही गप्पा मारतो. मी रस्त्यावर उभा राहून अनोळखी लोकांबरोबर गप्पा मारतो. मी रस्त्यावरचे भिकारी, रस्त्यावरचे छक्के, रस्त्यावरचे हे या सगळ्यांबरोबर मिळून मिसळून लिटरली रोज काही ना काही चालू होतं. मी रिक्षात बसलो की मी रिक्षावाल्याची गप्पा मारतो, मी टॅक्सीत बसलो की टॅक्सीवाल्याची गप्पा मारतो. हे सतत इंटरॅक्शन राहिल्यामुळे जगात काय चाललंय, त्यांचं लाईफ काय आहे ऍक्च्युली, जे आपण अदरवाईज लेखक म्हटल्यानंतर एका खोलीत बसणार, इमॅजिनरी एक वर्ल्ड इमॅजिन करणार काहीतरी आणि त्याच्यावर लिहिणार, पण ते न करता ते खरं काय आहे, सत्य काय आहे, त्यांच्या आयुष्यातलं त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांच्या श्रद्धा काय, त्यांच्या अंधश्रद्धा काय पासून सगळ्या गोष्टींवर काम करता येतं. अदरवाईज गाडी घोड्यातून फिरायचं असतं तर मग काय, म्हणजे मग ते तुटले पण येतं ना की मी इतरांपासून वेगळाच आहे आणि मी वेगळे पण जपायला लागतो. पण माझं स्वतःच नाही, मला इतरांमध्ये नाही जायचं. बरं, लोकांनी तुमच्याकडे यावं किंवा लोकांचं आयुष्य तुम्ही मांडावं यासाठी तुम्ही या फील्डमध्ये आलात. मग लोकांच्या आयुष्यात घुसायच्या ऐवजी किंवा त्यांना तुमच्या आयुष्यात घुसू देण्याच्या ऐवजी तुम्ही लांब पडत काय पडलं. सो दॅट इज द थिंग. त्यामुळे मी त्यात पडत नाही. मला उलट सगळ्यांमध्ये राहून तसं काम करत राहायला खूप आवडतं. आणि तरी सुद्धा लोकांनी मला ओळखू नये याचीही मी काळजी घेतो अगदी प्रामाणिकपणे. कारण खूप वेळा ते असं असतं की अरे हे लेखक आहेत, हे फिल्म लाईन मधले लोक आहेत, म्हणून मग ना हळूहळू लोक तुमच्याशी वागताना नकळतपणे, ते काही ठरवून नाही वागत, पण नकळतपणे ते वेगळं वागायला लागतात. सो मला त्यात रस नाही. मला जसे आहेत लोक तसेच लागतात, मी जसं आहे तसाच आहे. असं नाहीये की मला त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं वागणं वापरून घ्यायचंय माझ्या कामासाठी, अजिबात नाही. पण मला सतत इंटरेस्ट असतो की हे जगतात कसे. मग ते प्रॉब्लेम्स मध्ये जगणं असो किंवा आनंदात जगणं असो किंवा दुःखात असो किंवा रागात असो, कसंही. पण एखादा माणूस नक्की काय डोक्यात ठेवून वागत असतो सतत, त्याला नक्की, म्हणजे आपण जसं इतर वेळेला सुद्धा मी माझं काम करत असलो तरी माझ्या डोक्यावर एक टेन्शन असतं कुठलं तरी, काही कुठले तरी पैसे द्यायचे आहेत, कोणाला तरी ऍडमिशन घ्यायची, मुलीला काय शाळेत घालायचं, मुलाला कॉलेजमध्ये घालायचं, काहीतरी चालू असतं. सर ही सगळी टेन्शन्स डोक्यावर असताना सुद्धा एखादा माणूस स्वतःचं काम किती नीटनेटकेपणे करतो आणि ते कसं करू शकतो, दॅट इज इम्पॉर्टंट. सो माझं त्या गोष्टींवर जास्त काम चालतं. आणि म्हणून कदाचित म्हणतात सुद्धा बरेच लोक की तू खूप खरं लिहितोस, कारण ते खऱ्या लोकांमध्ये राहिल्यामुळे ते येतं कदाचित, मे बी. पण आहे आणि मला ते आवडतं, मला मजा येते. मला माडगुळकरांनी वगैरे ते कथा लिहिलेल्या आहेत, ते म्हणजे व्यक्तिचित्र रेखाटलेली आहेत, त्यांचा संदर्भ आठवतं की तुम्ही पण माणसं बघता म्हणून तुमच्या ते लेखनात उतरतात. म्हणजे माणूस वाचणं काय असतं ते मला वाटतं माणसामध्ये राहिल्यावर ते कळतं. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेला आहे. त्यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेला आहे. गणेश सर, आता थोडासा अभिनयाचा प्रवास तुमचा जाणून घेतला, अजून काही पुढच्या विश्रांतीनंतर मी त्याबद्दल प्रश्न विचारीनच, पण मला आता तुमच्या लेखकाकडे जो आपण ट्रॅक चालू आहे आपला त्याकडे उत्सुकता आहे. लेखन काय, म्हणजे लेखनामध्ये आपण सगळं विश्व उभं करतो, पूर्ण तो कॅनव्हास असतो चित्रपटाचा म्हणा किंवा मालिकेचा. तुम्ही सिद्धहस्त लेखक असं मी म्हणेन, कारण एवढ्या मालिका वगैरे तुम्ही सातत्याने लिहिता आहात. तर त्याची आवड निर्माण कशी झाली आणि कसं तुम्हाला, म्हणजे असं प्रतिभा तुम्हाला कशी होते असं तर लेखकाला विचारू शकत नाही, पण तरी सुद्धा एक कसा तो ग्राफ, म्हणजे तंत्र काय असतं कोणाला जर लेखक व्हायचं असेल? हा प्रश्न करेक्ट आहे की तंत्र काय असतं. कारण सिनेमा किंवा मीडिया मधलं रायटिंग हे बेसिकली टेक्निकल रायटिंग आहे, ते तांत्रिक आहे. अदरवाईज सुचणं हा म्हणजे स्थायी भाव आहे. हे कोणालाही, म्हणजे तुलाही सुचत असेल, मलाही सुचतं, त्यांनाही सुचतं, यांनाही सुचतं, सगळ्यांना सुचतं, पण ते लिहिता येत नाही. आता बरेच वेळा मला
एक प्रवीण निश्चल नावाचे लेखक आहेत, लेखक दिग्दर्शक म्हणजे नवीन निश्चल ऍक्टर, त्यांचे भाऊ. त्यांनी एक प्रश्न विचारला होता की लेखक आणि नॉर्मल माणूस यांच्यात काय फरक आहे. तर मी सुद्धा सांगितलं की असं क्रिएटिव्हली विचार करतो किंवा एखादा क्राफ्ट वाईज विचार करतो, तर म्हणाला नाही नाही, तसलं काही नसतं. नॉर्मल माणूस विचार करतो, लेखक विचार करतो. फक्त नॉर्मल माणूस लिहित नाही, हा पेन घेतो आणि लिहितो. तो लिहितो म्हणून लेखक. लिहिलंच नाही तर लेखन मला जमतंय किंवा नाही जमतंय वगैरे हा खूप पुढचा मुद्दा आहे. म्हणजे तो त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही माणूस. जर लिहितो म्हणून तो लेखक, जो लिहित नाही तो नॉर्मल साधा माणूस. सो हा बेसिक फरक आहे दोन मधला. तर त्यावेळेला मला असं वाटलं होतं की लिहिणं हा मुद्दा जर असेल तर माझ्याने आयुष्यात हे शक्य नाही. कारण 3 तासाचा पेपर सुद्धा नीट कधी पूर्ण झालेला नाही लिहून. मला प्रचंड कंटाळा, प्रचंड आळस असा आहे. पण म्हणजे त्यावेळेला मला कोणी म्हटलं असतं की तू पुढे जाऊन लेखक होशील तर माझा आयुष्यात विश्वास नसता बसला या गोष्टीवर. कारण अभ्यासाचाच कंटाळा, लिहिण्याचा तर त्याच्या पुढचा काही चान्सच नव्हता. तर त्यावेळेला ज्या वेळेला ते असतं ना, मला दिग्दर्शक व्हायचं होतं बेसिकली. दिग्दर्शक होण्यासाठी म्हणून खूप लोकांकडे जाऊन अरे मला स्क्रिप्ट लिहून देणार, मला काहीतरी देणं लिहून वगैरे असं. पण काही लोकांचा वेळ असायचा, काही लोक टाळायचे. मग ते एका पॉइंटला जाऊन मरू दे ना आपलं, आपण आपलं लिहू, काय होईल, फार फार तर एकांकिका बाद होईल वगैरे असं करून मी ते लिहायला लागलो. आणि बऱ्यापैकी जरा डोक्यात दिग्दर्शन क्लिअर असल्यामुळे असेल कदाचित, पण बऱ्यापैकी ते जमायला लागलं. मग ती अंधश्रद्धा अजून वाढीला लागली की हा लेखक आहे. आणि मग लोकांना सुद्धा वाटायला लागलं अरे लेखक आहे, त्याच्याकडे प्रतिभा आहे वगैरे. पण ऍक्च्युली आपल्या क्षेत्रातलं लेखन हे मॅक्सिमम टेक्निकल लेखन आहे. म्हणजे एखादा लेख लिहिणं किंवा एखादं निबंध लिहिणं किंवा ह्या सगळ्या, एखादी कादंबरी लिहिणं, कथा लिहिणं हे खूप वेगळं आहे. आणि फिल्म लिहिणं, टेलिव्हिजनसाठी लेखन करणं किंवा नाटक लिहिणं ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर ते टेक्निक ज्यांना जमतं आणि त्या टेक्निकमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा त्यांना समजून घेण्याची ज्यांना आवड आहे तेच त्या क्षेत्रात काम करू शकतात. अदरवाईज बाकीचे इतर सगळ्या फॅकल्टीज मध्ये लेखन करतात या क्षेत्रात. कारण स्क्रीन प्ले आता इतके सिनेमे लिहून, इतके सिनेमे बघून, इतके सिनेमे वाचून सुद्धा अजून मला हे ठामपणे म्हणता येत नाही की मी 100% कॅपेबिलिटीचा स्क्रीन प्ले रायटर आहे. का तर अजून खूपसे जॉनर्स किंवा खूपशा गोष्टी अशा असतील ज्या मला नाही लिहिता येत. सो ते स्वतःला सतत चॅलेंज करत राहणं, स्वतःला जोखत राहणं, ते सतत करत राहावंच लागणार आहे शेवटपर्यंत. त्याला ती म्हणजे नेव्हर एंडिंग प्रोसेस. या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघतो सतत त्याच्यावर अवलंबून आहे आपण लेखक म्हणून किती डेव्हलप होतो. दुसरी गोष्ट अशी की लेखक म्हणून मला जसं आता मी नीरज वोरांकडे असिस्टंट होतो, त्यामुळे खूप लोक मला अरे कॉमेडी लिहितो हा असं खूप डोक्यात. पण मी कॉमेडी म्हणजे जसं आता बालक पालक सारखा सिनेमा गाजला, पण ऍक्च्युली दुसऱ्या बाजूने बघितलं तर तो कॉमेडी सिनेमा नाहीये. सिरियस नोट आहे, खूप सिरियस सिनेमा आहे. जसं येल्लो नावाची फिल्म लिहिली ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होतं, इट वॉज अ सिरियस फिल्म. हिचकी वॉज अ सिरियस फिल्म, बाळकडू वॉज अ सिरियस फिल्म. हे सगळं करत असताना ते वेगवेगळे जॉनर्स, वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडायची कुवत म्हणण्यापेक्षा ते कळायला लागतं की हा विषय ना या पद्धतीने किंवा या जॉनर मधून मांडला तर तो जास्त प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल. सो हे कळायला सुद्धा तुम्हाला ते टेक्निक माहिती असायला लागतं. दुसरी गोष्ट, लेखकांना, फिल्म लेखक किंवा मीडिया मधल्या लेखकांना मेकिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मी लिहिलेल्या स्क्रिप्टचं पुढे जाऊन काय होणार, ते कसं एक्झिक्यूट होणार, इकडे मी क्लोज लागणार आहे का, किंवा त्याचं ग्रामर काय, एक्सेस कसे बदलतात पासून लोकेशन कशी हँडल होतात, त्या सगळ्याचा स्क्रीन प्ले मध्ये किंवा लेखनात कसा वापर केला जातो किंवा करायला हवा, या सगळ्या गोष्टी त्यांना कळायला हव्यात. लोक जनरली मी फिल्म लिहिली यातच खुश असतात. म्हणजे मीही तसाच होतो एकेकाळी. मला असं वाटतं की सीन नंबर 1, लोकेशन, डे नाईट, इंटिरियर एक्सटिरियर, ऍक्टर्स किंवा कॅरेक्टर्स असं लिहिलं. मला इतकं बरं वाटायचं की मी फिल्म लिहितोय. मग हळूहळू काही फिल्म लिहिल्यानंतर कळायला लागलं या सगळ्याचा वर जे मी लिहितो
याचा रायटिंगशी काही संबंध नाही. अच्छा. हे सगळं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम आहे. हा, हा. सीन नंबर असतात का तर प्रोडक्शन आणि डायरेक्शन कळावं. डिपार्टमेंटला कळायला हा. पाहिजे. डे नाईट किंवा लोकेशन हा. लिहितो का तर ते कॅमेरामॅनला कळायला पाहिजे. कळालं पाहिजे. नंतर मी काही इंटिरियर एक्सटेरियर लिहितो ते पण तसंच आहे की हे पण प्रोडक्शन ते. आणि या सगळ्यांना कळायला पाहिजे. कॅरेक्टर्स लिहितो हे प्रोडक्शन वाल्याला माहिती पाहिजे किती व्हॅनिटी मागवायचं काय करायचं आणि किती मेकअप रूम पाहिजेत किती कोण कोण Artist किती पाहिजेत, हा. हा. हे सगळं याचा लेखनाशी काही संबंध नाहीये. लेखन त्याच्या पुढे सुरू होतं. पण हे कळेपर्यंत मला भरपूर वर्ष गेली त्यात. माझं म्हणणं तेच आहे की ते एक्झिक्युशन किंवा तुम्ही जे लिहिता आहात त्याचं पुढे काय होणार आहे, ते कसं दिसणार आहे किंवा ते स्क्रीनवर कन्वर्ट होताना ते कसं मांडलं होणार जाणार आहे, आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर बघाव्या लागतात डोळ्याने आणि मग त्या लिहून काढाव्या लागतात आणि मग त्या इतरांना दाखवून ते एक्झिक्यूट करणार आणि मग ती फिल्म किंवा ते प्रॉडक्ट बनणार. तर ही सगळी एवढी लांबलचक प्रोसेस आहे. त्यामुळे खूप मॅक्सिमम आलेली मुलं किंवा मॅक्सिमम आलेले ते जे असतात ना की मला लेखक व्हायचंय ते या प्रोसेसमध्ये थकतात. त्यांना अंदाजच नसतो की हे इतकं सगळं करावं लागतं. त्यामुळे यातले साधारणपणे आतापर्यंत मी पाहिलेला हे आहे की 100 लोक येतात आणि त्यातले 95 लोक परत घरी जातात. 5 लोक टिकतात. 5 लोक टिकतात त्यातले फार तर 5 ते 7 त्याच्या पलीकडे जात नाही. कारण ते इतकं चिकट आणि एका जागेवर कोंडून घेऊन करणारं काम आहे ना की लोकांना ते सहनच नाही होत. फार तर आम्हाला अंदाज असतो की कोणी आलं नवीन की मला लेखक व्हायचंय की हा साधारण आणि आमच्या कित्येक वेळेला बेट्स लागतात. हा 10व्या दिवशी जाणार, हा 8व्या दिवशी, ही 5व्या दिवशी सांगणार सर मला प्रॉब्लेम आहे मी जाते आणि ते जातात. खूपच क्वचित कोणीतरी असतं जे म्हणतं की नाही सर जो टिकून राहतो. सो रायटिंगची प्रोसेस मजेशीर आहे, थकवणारी आहे, ऍक्च्युली मेंटली खूप स्ट्रेस असणारी प्रोसेस आहे आणि त्यामुळेच कदाचित ती आवड असेल ना तुम्हाला तरच ते होऊ शकतं. अदरवाईज यू कॅनॉट बी अ रायटर. म्हणजे ऍटलिस्ट या क्षेत्रातलं तरी लेखक नाही होत आहेत. इतर ठीक आहे की मी काय लेख लिहिले किंवा मी कथा लिहिल्या, मी कादंबऱ्या लिहिल्या, हे इथपर्यंत हे या पद्धतीचं लेखन करता येतं. पण टेक्निकली फिल्म्स लिहिणं किंवा वेब सिरीज लिहिणं किंवा सिरियल्स लिहिणं इज म्हणजे ते ऑलमोस्ट डोकं भोगा पडणारं आणि खरंच खूप आव्हानं किंवा चॅलेंजिंग आहे. कारण आम्हाला एक फिल्म लिहायला जसं आता हिचकी लिहायला आम्हाला इट टूक मोर दॅन 2 years. बालक 8-10 महिन्याची रायटिंग प्रोसेस होती. येल्लो 1 वर्षाची रायटिंग प्रोसेस, 1.25 वर्ष जवळपास. तर एवढा वेळ एकच विषय घेऊन रोज त्याच्यावर काम करत राहणं. बरं स्वतः लिहिलेलं स्वतः फाडून टाकायची ताकद पण पाहिजे की हे आत्ता मला ग्रेट वाटतंय, एक 3-4 दिवसांनी वाचल्यानंतर हे काय आहे असं वाटतं, मग ते मी फेकून देतो, मग परत लिहितो, मग ते मी परत लिहितो, मग परत लिहितो, मग परत लिहितो, असं करत 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 एक सीन काहीतरी शेप मध्ये येतो. मग त्या आलेल्या सीनवर परत एक वेगळं काम करत राहावं लागतं. तर ही सगळी खूप थकवणारी प्रोसेस आहे, खूप चिकट असलेली प्रोसेस. आणि मला वाटत नाही एआय सुद्धा याला काही मदत करू शकेल. बरोबर. ती आहे ते आहे, त्याला इलाज. जेवढं आपण विचारू तेवढं ते आणखीन डिटेलिंग मध्ये जातं. तसं आहे. तरी पण आता रोहिणी निरावे सुद्धा आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी पण म्हटलं होतं चॅनल्सचा म्हणजे खूप त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स असतो. तर त्याकडे तुम्ही का, कारण तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन केलं असतं ते चॅनलला सुद्धा पटलं पाहिजे ना. किंवा आपण म्हणतो की मालिका पाणी घालून वाढवलेलं आहे असं सगळं होतं. एक गोष्ट आहे मला, काही आपल्या मालिका किती वर्षानुवर्ष उगाच चालतात. मजा तीच आहे की जसं खूप लोकांचं म्हणणं आहे की मालिका पाणी घालून तुम्ही वाढवता, तर जिकडून त्यांना वाटायला लागतं की आता पाणी घालायला सुरुवात झालंय, तर तिकडे ना ऍक्च्युली त्यांनी स्वतःला डिटॅच करायला पाहिजे. पण ते रेग्युलर बघत राहतात, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चॅनल्सना वाटतं अरे भरपूर टीआरपी येतोय, मग मी कशाला बंद करू, मग अजून घाला पाणी. मग प्रेक्षकांचा दोष आहे. ती प्रेक्षकांचाच दोष आहे असं दोन्ही बाजूने आहे दोष. जसं मला एकदा माझ्या एका भावाच्या लग्नात माझ्या वहिन्या आणि काही मावशी वगैरे असं सगळ्यांनी एकदम असं घेरलं होतं
की तुम्ही काय काही लिहिता सिरियलमध्ये, काही दाखवता, काय अर्थ आहे का याला तसं आहे. तर मी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. मग म्हटलं तुमच्याकडे उद्या पाणी नाही आलं तर काय कराल? मग काय आम्ही सोसायटीवाल्यांना शिव्या घालू, असं करू तसं करू, तरीही नाही आलं तर काय कराल? मग आम्ही रस्त्यावर उतरू, हे करू. उद्या वीज नाही आली तर काय कराल? हे असं करू तसं करू, रस्त्यावर उतरू, मोर्चा करू. म्हटलं मग तुमच्या घरात घुसून तुमच्या टीव्हीवर दाखवण्यात येते हे सगळं, तुम्ही रस्त्यावर का नाही उतरत? म्हटल्यानंतर त्या थांबल्या. नाही तसं नाही, म्हणजे एवढं असं काही इतकं वाईट नसतं वगैरे. मग त्यांनी अख्खी बाजूच बदलली त्याची. सो लोकांना ते ऍडिक्शन आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. लोक म्हणजे जसं आता सोशल मीडियावर लिहितात या सिरियलमध्ये हा प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे, मग त्याच्यावर कमेंट्स येतात, लोक हसतात, काय वाटेल ते पुढे पडतात. पण हे बघू नका किंवा हे आम्ही यापुढे बघणार नाही असं म्हणणारी कुठलीही जमात अस्तित्वात नाही. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चालणार आहे. आणि दुसरी गोष्ट, शेवटी इकॉनॉमिक्स आहे की आम्हाला माहिती आहे की मला महिन्याला एवढे एपिसोड्स करायचे असतात किंवा दिवसाला त्यांचं टार्गेट असतं की स्पॉन्सर्स कडनं एवढे पैसे येतात. आणि इव्हन स्पॉन्सर्स सुद्धा असे आंधळेपणाने पैसे देत नाही की ही सिरियल आहे याला पैसे द्या, असं देत नाही. ते पण रेटिंग चेक करतात की कुठला शो किती वाजता बघितला जातो, जास्त कुठला बघितला जातो, त्यांना ते ऍड्स देतात. त्यामुळे हे सगळं इकॉनॉमिक्स आहे. ते इकॉनॉमिक्स सांभाळायला आपल्याला असं वाटतं की आपण क्रिएटिव्ह काम करतोय, पण ऍक्च्युली वी आर द पार्ट ऑफ दॅट इकॉनॉमिक सिस्टीम. त्याच्या पलीकडे आम्ही फार कोणी नाही आहोत. आता दुसरी गोष्ट, जर मला एखादी सिरियल बघावी असं वाटतं किंवा जर एखाद्या स्पॉन्सरचं एक प्रोडक्ट विकलं जावं याच्यासाठी एक सिरियल बघावी असं वाटतं, तर मग मला तशी सिरियल बनवायला लागते जी त्या स्पॉन्सरचे जे बायर्स आहेत त्यांना आवडेल. म्हणजे जर उद्या मी एखादा मिक्सरची ऍड आली तर मिक्सर कोण विकत घेणार? तर घरातल्या बायका घेणार. मग बायकांना आवडेल असं त्या सिरियलमध्ये काय असायला पाहिजे ते मी करतो आणि तेच करावं लागतं, त्याला इलाज नाही. म्हणजे हे चॅनलचा काय इंटरफेरन्स आहे म्हणा किंवा तुम्ही काय प्रोड्युसरला शिव्या घाला, कोणालाही घाला, पण ती सिस्टीम आहे. पण थोडा दर्जा ढासळलेला आहे. थोडा नाही, दर्जाच नाहीये, दर्जा नाहीच आहे. त्याच्यावर आपण नको बोलूया. कारण दर्जा, महत्वाची गोष्ट तीच आहे. टेलिव्हिजनमध्ये म्हणजे टेलिव्हिजनची वाट लागायला सुरुवात कधीपासून झाली तर ओव्हरऑल यांनी एक घाणेरडी सिरियल केली पण तिचा TRP चांगला आहे, बरोबर. मग दुसरं चॅनल म्हणतं की यांनी इतकी वाईट केली ना, आपण त्यांच्याहून वाईट करू आणि त्यांच्यापेक्षा जास्त TRP मिळवू. हे जिकडे सुरू झालंय ना तिकडून सगळं. मग तुम्ही मी टेलिव्हिजनमध्ये दर्जा असा शब्द लिहित नाही कधी कुठल्या सिरियलमध्ये किंवा कुठलेच, कारण तो शब्दच तिकडून काढून टाका, ती डिक्शनरी चुकीची आहे. इकडे दर्जाचा संबंधच येत नाही. ती कॉम्पिटिशन आहे आणि ती तशीच चालणार आहे. या कॉम्पिटिशन मधून मोकळे आम्हाला करायला ऍक्च्युली प्रेक्षकांनी खरंच मनापासून पुढे यायला हवं. पण त्यांना फक्त टिंगल टवाळी करण्याचाच रस आहे सोशल मीडियावर. त्याच्यावर सिरियसली ऍक्शन घेऊन काही बदल घडवतील किंवा बदल करू इच्छित असतील असे लोक मला वाटत. पण आपल्यालाही अंदाज असतो की जसं चित्रपटाचा आपण अंदाज देऊ शकत नाही की हा लोकांना आवडेल, तसं मालिकेचं पण आहे ना. मालिका पण आपण ही मालिका चालेल, दीर्घकाळ चालेल, कारण असंभव किंवा वादळवाट ह्या मालिका इतक्या सुंदर होत्या आणि तशा टाईपच्या अजून हल्ली होत नाही होणार. कारण मुळात लोकांना तेच आहे की तुमचं त्या मालिका बनवणाऱ्या लोकांनी एक टार्गेट ठेवलंय आणि ते टार्गेट आहे घरातल्या बायका. ओके, म्हणजे घरातल्या बायकांची ताकद आता राजकारण्यांनी पण ओळखली आहे. लाडकी बहीण आणि या योजना चालू करून राज्य मिळवलं अख्खं. तर घरातल्या बायकांचा वापर करून TRP मिळवणं पण सोपंच आहे की, त्यात काही त्याला कठीण काही नाही. तर ते जोपर्यंत घरातल्या बायका ठरवत नाहीत की मला दुसरं काहीतरी बघायचंय किंवा मला दुसरं सुद्धा काहीतरी बघायचंय, तोपर्यंत तो बदल नाही होणार. त्यामुळे मला माझं बायकांना सांगणं आहे की तुम्ही तुमची चव बदला किंवा तुमची चव सुधारा. ऍटलिस्ट बदला म्हणण्यापेक्षा बदलणार नाही, कारण काय नाही, बदल झाल्याशिवाय काही शक्यच नाही. पण ते किमान इम्प्रूव्ह करा किंवा किमान इतर काही गोष्टी पण आहेत जगात त्या तरी एक्सप्लोअर करा.
याच नोटवर एक परत छोटीशी विश्रांती घेऊया आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय, तो पुढे कंटिन्यू करूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं आहे. सर, आता तोच धागा पकडून पुढे जाऊया की दादासाहेब फाळके यांनी जेवढे चित्रपट लिहिले तेव्हा सुद्धा त्यांना वाटलं नव्हतं की एवढे हिट होतील किंवा त्या काळात सुद्धा एवढे म्हणजे काय म्हणतात ते रंगीत चित्र नव्हतं, तरी सुद्धा ते चित्रपट बरेचसे चालले. आणि आता आपल्याला विचार करावा लागतो की हा चित्रपट लोकांना आवडेल का. म्हणजे तेव्हा मार्केटिंग एवढं पण नव्हतं, मार्केटिंग एवढं म्हणजे आता अद्ययावत आहे, आपल्याकडे बरेच सोशल मीडिया आहे आणि हे सगळं आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला आता तेव्हा कसे लोक खूप चित्रपटही काढत नव्हते, पण जे काढायचे ते सर्वोत्तम व्हायचे. हा आता असंख्य चित्रपट निघतात पण मोजकेच 5 हिट होतात. ह्याच्या मागे काय कारण असू शकेल? नाही, ते प्रत्येक क्षेत्रातलं गणित आहे ना. जसं कुठला तरी एक माणूस एखादं नवीन प्रॉडक्ट आणतो, त्यावेळेला त्या प्रॉडक्टची डिमांड खूप असते. मग त्याचं बघून इतर लोक काही काही प्रॉडक्ट आणतात आणि मग याचीही डिमांड कमी होते आणि त्यांची फारशी वाढत नाही. हा त्यातला भाग आहे की जो ज्यावेळेला तुम्ही सप्लायचा रेट वाढवाल त्यावेळेला डिमांड आपोआप कमी होणारच आहे किंवा कमी झालेलं दिसणार आहे तुम्हाला ऍटलिस्ट, कारण ते सगळीकडे पसरत जाणार. तसं आहे की जसं आता पूर्वीच्या काळात सिनेमा येण्याचं किंवा सिनेमा बनण्याचं प्रमाण खूप कमी होतं, त्यामुळे खूप कमी चॉईसेस होते लोकांकडे. आता ते चॉईसेस एवढे आहेत, अवाढव्य आहेत. त्यातून तुझी आवड, माझी आवड, त्यांची आवड, हिची आवड, तिची आवड सगळी वेगवेगळीच असणार आहे. मला ऍक्शन फिल्म्स आवडतात, तुला हॉरर आवडतात, तिला इमोशनल आवडतात, ह्याला सोशल आवडतात, त्याला सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात. सो मला जे आवडेल ते तुला आवडलंच पाहिजे याची गॅरंटी नाही. मग कधी कधी काय होतं की सगळ्यांना आवडेल असा एखादा चित्रपट येतो आणि तो पूर्वीच्या काळापासून आहे, पण पूर्वीच्या काळात तो सगळे चित्रपट बघितले जात होते कारण चॉईसेस कमी होते. आता ते राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट, आता माझ्या मोबाईलवर हातात 2 बटणं दाबली की मला जगातला कुठलाही सिनेमा बघायची मुभा आहे. ओके, हे असताना मी तिकीट काढून थिएटरला का जायचं? तिसरी महत्वाची गोष्ट, पेशन्स इतके कमी झालेत ऑलरेडी आपले या सगळ्या स्ट्रेसमध्ये आणि बाकीच्या गोष्टीत की आता आपल्याला ना 1 मिनिटाचं रील सुद्धा खूप मोठं वाटतं. आपण ते सुद्धा 10-15 सेकंदात स्क्रोल करतो, अरे काय हा ठीक आहे असं उडवतो याचं. त्यामुळे आपल्याला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सोशली जी आपल्या लक्षात येत नाही, जी सोशल मीडियाने जो सगळ्यात मोठा त्याचा प्रॉब्लेम मला वाटतो तो म्हणजे आपल्याला ना इमोशनवरचा कंट्रोल आपला गेलाय ऑलरेडी. कारण सोशल मीडियावर मी काहीतरी बातमी वाचतो, हे कोणतरी त्यांचं निधन झालं, मला वाईट वाटतं, अरे पुढे केलं की एखादा जोक येतो आणि मी लगेच हसतो. तो केला की एक काहीतरी कुठेतरी बलात्काराची बातमी असते, मग मला राग येतो. ते वर केलं की लगेच पुढच्या मुद्द्याला मी काहीतरी एक सोशल मेसेज असतो, अरे हा मस्त, बरोबर. त्यामुळे माझं ना इमोशनवर, एका इमोशनवर टिकून राहण्याची माझी क्षमता हळूहळू संपली. आता पूर्वीच्या काळात असं होतं की कुठे बॉम्बस्फोट झाला किंवा काही लोक मेले तर मला 2-2 दिवस हळहळ वाटत राहायची सतत की काय झालं असेल त्यांचं, कसं त्यांचं परिवार काय करत असतील. आता जवळचा कोणी माणूस गेलेला कळलं ना तरी हार्डली 1 तासाच्या वर मी टिकत नाही फार. दुसऱ्या तासाला मी नॉर्मल असतो. हे जे होत गेलंय ना आपलं, हे डिटोरेशन आहे का काय, मला त्याच्यासाठी शब्द शोधावा लागेल. पण सोशल मीडियामुळे सगळ्यात मोठा आपला इमोशनल ऱ्हास झालाय हे नक्की. या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघतो, या सगळ्या गोष्टीतून आपण कसे जातो, या गोष्टीला या गोष्टीवर आपल्याकडे उत्तर काय आहे? तर ऍट प्रेझेंट काही नाहीये. मी किती वेळ
मोबाईल लांब ठेवून राहू शकतो, ही स्वतःची स्वतःला असलेली गॅरंटी, हा एकमेव त्याच्यावरचा सध्या दिसत असलेला उपाय. पण ती सुद्धा माणसां म्हणजे प्रमाणे ती बदलत जाणारच आहे, ती असणारच आहे. काही लोकांना जसं आता माझं कामच मोबाईलवर चालतं, म्हणजे मी लिटरली मी कम्प्युटरवर पण नाही करत, लॅपटॉप वगैरे पण नाही करत. मी मॅक्सिमम मोबाईलवरच टाईप करतो. फिल्म्स अख्ख्याच्या अख्ख्या मोबाईलवर लिहिल्यात कित्येक वेळेला. बरं, मी बोलूनच टाईप करतो, मी बटनाने हाताने पण नाही करत. त्यामुळे मला कित्येक वेळेला असं असतं की मोबाईल हातात नसेल ना तर मला असं होतं. अर्थात मी खूप कंट्रोल करून सोशल मीडियातून स्वतःला लांब काढलं. मधल्या काळात मीही गुरफटत गेलो होतो, पण नंतर मी स्वतःला लांब केलं जाणून बुजून थोडं. अजूनही काही वेळेला ते असं वर येतं की अरे जायला पाहिजे वगैरे, पण मी ते नाही करत. पण हे स्वतःला कळणं इम्पॉर्टंट आहे की मी एखाद्या गोष्टीला किती महत्व देतोय किंवा मी एखाद्या गोष्टीत वाहवत चाललोय. हे स्वतःला कळत नाही ना तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. आणि ते कळू न देण्यासाठी सुद्धा एक अख्खी सिस्टीम काम करते की लोकांना हे कळूच नाही की ते वाहवत चाललेत. ह्याच्यासाठी सुद्धा एक अख्खी सिस्टीम काम करते. कारण ती सिस्टीम नसेल तर त्यांची प्रॉडक्ट विकली जाणार नाहीत, मोबाईल्सच विकले जाणार नाही, इतर काही कुठल्याच गॅजेट्स विकली जाणार नाही. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला स्वतःला किती कंट्रोल करता येतोय तुमच्यावर आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनवर, ते तुमच्या हातात. त्याच्या पलीकडे हळूहळू तो कंट्रोल जात चाललाय हे नक्की. आणि ते पुढे खूप म्हणजे असं विदारक आहे. कारण ऑलरेडी मी एक बंधन आयलॉनचे नावाचा सिनेमा लिहित होतो, त्यावेळेला मी बऱ्याच जगभरातल्या काही वैज्ञानिकांना वगैरे कॉन्टॅक्ट करत होते टेक्निकल गोष्टींसाठी. त्यातल्या मॅक्सिमम लोकांनी सांगितलं होतं, जे खूप भयानक आहे, की 2032 हे साल सायंटिफिकली ते सायन्स मधलं 0 इयर म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की 2032 पर्यंत आपण गॅजेट्स वापरतो आहोत. 2032 पासून गॅजेट्स आपल्याला वापरणार आहेत. आणि याचं काय म्हणतात ना, याचं चित्र दिसायला लागलंय ऑलरेडी. तर ते खूप भयानक असणार आहे. आणि त्यातून आपल्याला स्वतःला किंवा आपण किती लोकांना वाचवू शकतो त्याच्यावर. तुम्ही लेखनासाठी किंवा दिग्दर्शक म्हणून जी भूमिका पार पडता तेव्हा असा काही विचार असतो का, किंवा म्हणजे एवढे सगळे चित्रपट केलेले आहेत किंवा कलाकृती केलेल्या आहेत, दिग्दर्शनाचा कस तुम्हाला कधी लागला किंवा की हलक्या फुलक्या होत्या? नाही, भरपूर वेळा लागलाय. जसं ओके हा एकदम नावाचं नाटक सुद्धा करताना माझी हालत खराब झाली होती. कारण ते दिसतं खूप छान, हलकं फुलकं मजा येते, पण तो विषय तसा नाहीये. विषय खूप महत्वाचा होता आणि त्यातून दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी खूप भयानक होती त्यावेळेला. म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती. कारण त्यात खरे तमाशा कलावंत काम करत होते. ते त्यांना घेऊन काम करणं आणि इतर नटांना घेऊन काम करणं यात खूप फरक आहे. यांची एनर्जी, यांची ताकद एवढ्या पुढची आहे की आपल्याकडच्या नटांना ती झेपत नाही. त्यामुळे आपल्या नटांना वर न्या आणि त्यांना थोडंसं टोन डाऊन करा, तर ते मध्ये कुठेतरी एकमेकाला भेटतात. तर हे सगळं करत असताना दिग्दर्शनाचा कस लागतो. त्यामुळे तुम्ही नाटक कसं करणार आहात किंवा नाटक कसं बसवायचं आहे, मुवमेंट्स काय असतील किंवा ओव्हरऑल त्याचं स्ट्रक्चर काय असेल, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि ऍक्टर्स कडून काम कसं काढून घ्यायचं हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि ते ऍक्टर कडून काम काढून घेणं हे ना माणूस टू माणूस बदलत राहतं. म्हणजे मी तुला जसं समजवतो तसं तुला कळतं, पण तशाच प्रकारे मी इतरांना समजवलं तर त्यांना नाही कळत. त्यांच्यासाठी मला वेगळा प्रकार काढावा लागतो. सो प्रत्येक माणसाशी बोलताना मला त्यांच्याशी वेगळं त्याला कुठल्या भाषेत किंवा कसं समजवल्यावर कळेल ते समजून घेऊन मग त्याला समजवावं लागतं. सो इट इज प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. म्हणजे त्याला आणि प्रत्येक नाटक बसवताना ती जबाबदारी बदलत असते. म्हणजे आज ती जबाबदारी समजवण्यावर आहे, काही वेळेला ती जबाबदारी स्ट्रक्चरवर येते, काही वेळेला ती जबाबदारी इम्पॅक्टवर असते. सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, पण जबाबदारी आहेच. आणि ती दरवेळेला तितकंच टेन्शन येतं त्या सगळ्या गोष्टीचं. जसं सिनेमाचं सुद्धा तसंच आहे. मी आता मेकअप नावाची फिल्म डिरेक्ट केली होती, त्यावेळेला
त्या फिल्मचा सगळ्यात मोठा म्हणजे त्या फिल्म मधलं टेन्शन हे होतं की त्याचा साधेपणाच जपायचा होता. त्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीही दिसलं तर त्या फिल्मची मजाच गेली. त्यामुळे ते सिम्प्लिसिटी वॉज अ सेट, पकडूनच चालायचं होतं. पण त्यातले कलाकार खूप भयानक होते. म्हणजे ते रिंकू राजगुरू होती, त्यात चिन्मय उदगीरकर होता, त्यात प्रतीक्षा लोणकर होती, तर हे सगळे कलाकार होते. त्यामुळे मला काम काढून घ्यायला खूप सोपं गेलं. पण माझं इतर टेन्शन की ही ट्रीट कसं होणार आहे सीन पासून सगळ्या गोष्टींचं टेन्शन खूप होतं. कारण त्यात तो साधेपणा जर नाही दिसला तर ही एका साध्या गोष्टीची किंवा साध्या परिवाराची एका साध्या मुलीची गोष्ट आहे हे कळलंच नाही. त्याचं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इकडनं कॅमेराला आणि इकडनं असा फिरला असं काही झालं तर त्याची मजाच गेली. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीचा एक वेगळं टेन्शन आहे, प्रत्येक गोष्टीचं एक वेगळी जबाबदारी आहे, ती खांद्यावर घ्यावीच लागते, त्याला इलाज नाही. म्हणजे इव्हन साध्यातलं साधं नाटक किंवा अगदी आपल्याला म्हणतो ना आपण हे खूप हलकं फुलकं आहे, तर हलकं फुलकं नावाचं नाटक पण मी डिरेक्ट केलं होतं. सागर कारंडे, अनिता दाते आणि भारत गणेशपुरे होते. त्याचे जवळपास 250च्या वर प्रयोग झाले म्हणतात. पण ते नाटक करताना सुद्धा म्हणजे त्याचं नाव हलकं फुलकं होतं, फक्त नाटक बसवायला जडच होतं डेफिनेटली. पण ते प्रत्येक गोष्टीची ती काही ना काही एक रिस्पॉन्सिबिलिटी, काही ना काही त्रास प्रत्येक गोष्टीचा असतो जो तुम्हाला तुमच्यावर घ्यावा लागतो. आणि बेसिकली परत तेच की ती आवड नसेल तर तो त्रास वाटतो, आवड असली तर मग तो त्रास कधी आला कधी गेला कळत नाही. तसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःला अपडेट कसे ठेवता, किंवा मग काय वाचता किंवा आवडते लेखक वगैरे असं पण? नाही, अपडेट ठेवावंच लागतं डेफिनेटली. वाचन आता जगभरात एवढं लिहिलं जातं, एवढं की तुम्ही कितीही म्हटलं की मी भरपूर 24 तास वाचन करतो तरी सुद्धा तुम्ही जगभरातलं हार्डली म्हणजे मला वाटत नाही अर्धा टक्का सुद्धा तुम्हाला वाचता येतं, अजिबात नाही. दुसरी, माझे आवडते लेखक म्हणण्यापेक्षा ना मला आवडते विषय खूप आहेत. माझं स्वतःचं वाचन हे जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. मला कथा कादंबऱ्यांमध्ये मी काम करतो स्टोरी टेलर म्हणून, पण मला स्टोरीज वाचायचा फार म्हणजे आवडतात नाही असं नाही, पण मला पर्सनल चॉईस म्हणून वेगवेगळे देश, तिकडची संस्कृती, तिकडे काय डेव्हलपमेंट होत गेल्या, तिकडचं राजकीय परिस्थिती किंवा तिकडची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कशी बदलत गेली, नंतर भारतात सुद्धा इव्हन म्हणजे अकबरकालीन भारतात अर्थशास्त्र काय होतं पासून अशा गोष्टींमध्ये मला जास्त रस आहे. बरं, त्याचा अजूनपर्यंत माझ्या कामावर काही रिफ्लेक्ट झालेलं नाही किंवा त्याचा उपयोग कुठे झालाय का माझ्या वाचनाचा, तर फार कमी. पण मला ते आवडतं. आणि मला पहिल्यापासूनचं म्हणणं आहे की जर सिनेमा करायचा ना एखाद्या गोष्टीवर, तर ती गोष्ट जिकडे बेस आहे त्या गोष्टीचा, त्या ठिकाणची परिस्थिती किंवा त्या ठिकाणचा इतिहास, भूगोल तुम्हाला सगळा माहिती असला पाहिजे ऍटलिस्ट. जसं खूप लोकांना वाटतं की शिवाजी महाराजांवरचे सिनेमे हे म्हणजे सिनेमा, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज हा प्रकारच असा आहे की तलवार हातात दिसते पहिल्यांदा आणि घोड्यावर ते दिसतात. तर मला ते महाराज तसे दिसत नाहीत. मला त्यांच्यात अत्यंत हुशार आणि अत्यंत धोरणी असलेला राजकारणी हुशार राजा दिसतो. ते लढाया लढले, म्हणजे खूप ब्रिटिश आणि इतिहासकारांनी लिहून ठेवलंय की खूप कमी लढाया केलेला सक्सेसफुल असलेला राजा. ओके, तर ते जे डोकं आहे ना त्यांचं, त्या डोक्याबद्दल किंवा त्या बुद्धिमत्तेबद्दल कधीच बोललं जात नाही किंवा कधी दाखवलं जात नाही सिनेमांमध्ये. तर माझा आक्षेप तिकडे आहे. म्हणून मी माझं वाचन असं असल्यामुळे कदाचित असेल, पण मला त्या गोष्टी जास्त दिसतात. आणि ती गोष्ट मला माहित नाही, म्हणजे ऐतिहासिक चित्रपट मी कधी करीन न करीन मला अंदाज नाही, पण करीन तर तो असा काहीतरी करीन. मला ते टिपिकल युद्धपट आणि तलवारी वगैरे त्यात इंटरेस्ट नाही. मला त्या काळातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे. ते त्यांनी कसं केलं, जसं छत्रपती शिवाजी महाराज हा खूप मोठा विषय होता, पण मजा अशी आहे त्या माणसाने पहिला किल्ला जिंकला 16व्या वर्षी, जो बिना लढाईचा जिंकला आहे.
अजिबात युद्ध नाही केलं त्याच्यासाठी. हा. त्याने करेक्ट राजकारण खेळून तो हम्म. 16 वर्षाच्या मुलाला एवढी अक्कल होती जी आता आपल्याकडे 60 वर्षाच्या लोकांना पण पण नाही. नाही. तेही अजून तलवारी घेऊन आणि आम्ही मर्द बळा हे आणि ते करून फिरतात. त्याला काही अर्थ नाही. बरं. ती हुशारी कमवायची गरज आहे. धाडस आणि शूरवीर आणि योद्धे हे बरं. म्हणजे त्याने काही होणार नाही आत्ताच्या जगात. हम्म. म्हणजे त्या काळातली ताकद तलवारीत होती, आत्ताची ताकद ही लेखणीत पेनात आहे, आहे. लेखणीत आहे. बरं. पण हेच कळत नाही. लोक अजूनही तलवारीच्या मागेच धावतात. बरं. सो तो प्रॉब्लेम आहे. हम्म. आणि हे ओळखलेली माणसं खूप होती ज्यांनी खूप काम केलंय. मला त्या लोकांमध्ये इंटरेस्ट आहे. मला अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. लेखक म्हणून सुद्धा, दिग्दर्शक म्हणून सुद्धा. हम्म. मी जर उद्या ऐतिहासिक सिनेमा, मला कोणी सांगितलं की महाराजांवर सिनेमा कर, हा. तर मी महाराजांच्या राजकारणी धोरणांवरचा सिनेमा करीन. मी त्यांच्या युद्धावरचा किंवा अफजल हा, खानाचा वधाचा. वध आणि आग्र्याहून सुटका असलं काही करायला जाणार बरं. नाही. ते तर बिकॉज सगळ्यांना I'm not माहितीच interested. आहे. हो. महाराजांचे माहिती नसलेले कुठले कंगोरे, हो. आस्पेक्ट्स आहेत जे मला दाखवता येतील, हम्म. मी तेही करीन नक्की. शक्य झालं तर. सो मला वाचनाबद्दल प्रचंड आदर आहे. हम्म. पण माझं वाचन अशा प्रकारचं आहे आणि मी खूप वाचक असलेले लोक मला माहिती आहेत जे कंटिन्युअस वेगवेगळे विषय वाचतात. आणि मजाशी काही माझे मित्र आहेत जे वाचन खूप करतात आणि आमच्या चर्चा होतात बरेच वेळा. एक माझं स्ट्रगल ज्या वेळेला चालू होतं, ज्या काळात काम नव्हतं, त्या काळात वाचन खूप केलं मी. कामाला लागल्यानंतर माझं वाचन खूप कमी झालं. पण तरी सुद्धा अजूनही मी काही पुस्तकं मागवतो, वाचतो. जसा वेळ मिळेल तसा, कुठे जाता येताना, प्रवासात, इकडे तिकडे जसा वेळ मिळेल तसं मी वाचन करतो. पण पूर्वीपेक्षा ते साधारण आता 10% सुद्धा नाही राहिलं. ऑलमोस्ट आहे. पण वाचनाची आवड आहे डेफिनेटली. खूप समृद्ध करणारी मुलाखत झाली असं मी म्हणेन. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गणेश पंडित सर यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्ही लवकरच आपल्या YouTube चॅनलवर पाहणार आहात. आणि ही कशी वाटली ती तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आणि मी तुमची रजा घेते. धन्यवाद. आचार्य